पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांवर ताशेरे ओढले। मागील निवडणुकीत पैसे वाटप झालेल्या भागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांचे उद्योग दुसऱ्या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। पैसे वाटप आणि याच्यावरून ठिकठिकाणी आज महाराष्ट्रातली राडा होताना दिसतोय। तर मला साधी निवडणूक आयोगाला एक आवाहन करायचं आहे, माझी विनंती राहील म्हणजे त्यांना, जे ठिकठिकाणचे निवडणूक निर्वाचन अधिकारी गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे 19च्या निवडणुकीमध्ये आणि आत्ता आपल्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या भागात वादग्रस्त ठरले म्हणून त्यांच्या बदल्या झालेल्या आहेत। मग ते परत दुसरीकडे जाऊन तेच करतात। त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड निवडणूक आयोगाने पाहिलं असेल तर त्यांनी आता व्हिजिलन्स जास्त ठेवला पाहिजे तिथे। मला पुणे शहरातले एक पोलीस अधिकारी माहिती आहेत की ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना आमच्या उमेदवारावर निवडणूक केंद्रामध्ये हल्ला होऊन त्याचे कपडे फाडले होते, त्या उमेदवाराच्या याचे मुख्य कार्यकर्त्याचे। मी स्वतः आम्हाला गावकऱ्यांनी एका बाजूला घरामध्ये सुरक्षित ठेवलं होतं आणि आम्ही ज्या पोलीस स्टेशनला स्वतः गेले होते त्या जिल्ह्यामध्ये, त्यावेळेला मी पण आमदार होते, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे अशी माहिती आलेली नाही। आणि त्या पोलीस स्टेशनला त्या निवडणूक केंद्रावरती पोलीस होते, त्यांच्याकडे वॉकी टॉकी होत्या। मी एसपींना फोन केला तिथल्या, एसपींना म्हटलं की तुमचे वॉकी टॉकी आहेत पण आमच्यावर हल्ला झाला आम्ही डोळ्यांनी पाहिला, कसं काय तुम्हाला आता दिसत नाहीये ही जी गोष्ट आहे ती। तेव्हा त्यांनी सांगितलं मी चौकशी करतो। निवडणूक आयोगाला सांगितलं तर त्यांनी सांगितलं सीसीटीव्ही आहेत पण त्याच गावामध्ये सीसीटीव्ही फक्त नाहीये, ते 4-5 सीसीटीव्ही बंद पडलेले आहेत। आणि त्याच्यानंतर तो माणूस निवडून आला, तो माणूस भाजपमध्ये गेलाय, त्याच्यानंतर तिथे एनसीपीचं सगळं त्या जिल्ह्यावर राज्य होतं आणि त्याच जिल्ह्यामधले लोक आज कात्रज वगैरे भागामध्ये अधिकारी म्हणून आहेत। म्हणजे बदल्या मोक्याच्या ठिकाणी कशा केल्या जातात त्याचं ते एक उदाहरण आहे। अर्थात याचा अर्थ आम्ही संघर्षाला किंवा तक्रारी सनदशीर मार्गाने करायला कुठे डगमगणारे अशातला भाग नाहीये। पण ज्यावेळेला पोलीसच म्हणायला लागतात स्थानिक पातळीवरचे डीसीपी किंवा पीआय किंवा आमच्याकडे तक्रारच नाही, त्यावेळेला माझी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना खास विनंती आहे की त्यांनी स्वतःचा सुद्धा काही एक खास फोर्स व्हिजिलन्स की जो त्या भागाच्या बरोबरीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असेल असा ठेवणं फार गरजेचं आहे की जेणेकरून दबावामुळे किंवा गर्दीचं खूप कोंडाळं करायचं आणि त्याच्यामध्ये पुरावाच मिळू द्यायचा नाही, असे जे प्रकार होतात। आणि माझं तुम्हाला मीडियाला पण आव्हान राहील या संदर्भामध्ये की जिथे कुठे मारहाण झाली किंवा कुठे अशा पद्धतीने दादागिरी झाली तर तिथे लोकांनी त्या संदर्भातला शहानिशा करून पोलिसांकडे सोपवणं हे आपल्याला करणं फार आवश्यक आहे। अन्यथा सगळीकडे फार वेगळ्या पद्धतीने संघर्ष वाढेल असं दिसतंय। असल्यामुळे कोणी निवडून येतो असं मला वाटत नाही। मला स्वतःला असं वाटतं की असं असतं तर मग काँग्रेस कधी हरलीच नसती आतापर्यंत। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग असला तरी तो मर्यादित असतो, पण जो कमिटेड वोटर आहे तो बाहेर जाऊन नक्की मतदान करत असतो। अजून एक माझ्याकडे जी माहिती आलेली ती तुम्ही करेक्ट आहे की नाही ते चेक करा, पण मी 100% खात्री करून घेतली आहे की चारही मतदान केल्याशिवाय हे मत वैध ठरणार नाहीये। आणि त्याच्यामुळे किती तुम्हाला मी सांगेन की ठळक अक्षरामध्ये आपण हे छापलं पाहिजे की तुम्हाला जेवढे उमेदवार पसंत आहेत तेवढे तुम्ही मतदान करा आणि बाकी नोटा छाप हे करणं अनिवार्य आहे। नाहीतर बरेच जण पॅनेलमध्ये मी बघते सगळ्याच पक्षांचे लोक एक एकट्याचाच प्रचार करतात अनेक लोक। आणि मग तसं झालं की फक्त आपला उमेदवार निवडून यावा म्हणून जर का लोकांनी एकाच किंवा 2लाच किंवा 3लाच मतदान केलं तर विशेषतः जिथे कमी पॅनेलची लोक आहेत त्या ठिकाणी मतबाद मोठ्या प्रमाणात होतील अशी शक्यता आहे। आणि ही बाब पक्षांनी तर शक्य तेवढी पोहोचवलेली आहे, पण निवडणूक आयोगाकडून जेवढी पोहोचायला पाहिजे होती तेवढी पोहोचली नाहीये असं मला स्वतःला वाटतं। त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस आम्ही मतदानाच्या पद्धतीवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि ते केलेलं आहे याबद्दल जे आहे ते। आणि आपण प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण निवडणुकीच्या कालावधीमध्ये आम्ही केवळ ब्लेम गेम किंवा आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमच्या सकारात्मक प्रचारावरती भर द्यायचा मार्गदर्शन करणारे लोकाभिमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक आवाहन केलेले पुणेकरांसाठी आज शेवटच्या दिवशी। आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की पुणेरी पण आणि मराठी पण पुण्याचं टिकवणं हा आमचा अग्रक्रम असेल। पुण्याला पुरोगामी आणि सुधारकांचा इतिहास आहे, अनेक समाजसुधारक पुण्यात होऊन गेले।
जास्त लोकांनी निर्भयपणाने मतदानासाठी यावं. त्याचसोबत काही ठिकाणी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत की पैशाचं आमिष, त्याचबरोबर दबाव, उमेदवारांना फोन की तुम्ही प्रचार थांबवा आता, हा जो प्रकार चाललेला आहे त्या संदर्भामध्ये उमेदवारांनी त्यांच्या भागामधल्या DCPकडे तक्रार करावी असं मी त्यांना सांगितलेलं आहे. रमेश बाबरांच्या वॉर्डामध्ये तक्रार आलेली आहे, गिरिराज सावंतांच्या भागात तक्रार आलेली आहे. तर त्याचबरोबर 19मध्ये कौसरबाग भागामध्ये सुद्धा एक उमेदवार त्याच्या अतिक्रमणाच्या काही इमारती आहेत, तर तो आमच्या उमेदवारांना सातत्याने फोन करतोय की तुम्ही ताबडतोब अर्ज पाठी घ्या. अर्थात आमचे उमेदवार काही त्याला बळी पडले नाहीये. गुन्हेगारी ही थांबवण्यासाठी ज्या प्रकारे बाकीच्या सर्व पक्षांकडून अग्रक्रम दिसायला हवा होता, तो अग्रक्रम दिसलेला नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये थोडासा प्रतिकूल दिसू शकतो असं वाटतंय. पुणे शहरामध्ये जे आवाहन केलंय पुणे शहरासाठी ते आधी घेऊन मी नंतर या मुद्द्यांकडे येते. त्याच्यात एक तर पहिलं म्हणजे पुणे शहरामध्ये पुण्याची ओळखची पूर्वीच्या काळात उद्योग, उद्यानं, त्याचबरोबर क्रीडा बरोबर पेन्शनदारांचं शहर होती. त्याच्याबरोबरच आता IT तसंच ऑटोचं हब, पर्यटनाची नगरी, पुरातत्व विभागाची अनेक वास्तू जिथे आहेत असं शहर, किल्ल्यांच्या जवळ मध्यवर्ती शहर जिथून पर्यटकांना जाता येईल. तर